रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर पुन्हा एक ऑर्डर माझी कंप्लीट झालेली आहे आणि ती मी तुम्हाला इथं दाखवते। तर हा जो आहे तो विठ्ठल रुक्मिणीसाठी पोशाख मी बनवलेला आहे। तर मला मागे एक व्हिडिओ मी अपलोड केला, त्यामध्ये बऱ्याच मैत्रिणी म्हणाल्या की ताई आम्हाला थोडं व्यवस्थित दाखवा की जेणेकरून जमेल बुवा असा व्हिडिओ बघून। तर मग मी त्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। जो पोशाख तुम्ही इथं बघतायत ना, तर याचे माप कसे असणार आहेत किंवा याला कटिंग कसा करायचा आणि स्टिचिंग कसा करायचा असतो। तर बघू शकता धोती टॉप पार्ट श्री विठ्ठलाचा झालेला आहे। त्यानंतर हे रुक्मिणी मातेचं ब्लाउज असणार आहे आणि रुक्मिणी मातेची साडी देखील मी तयार केलेली आहे। तर साडीसाठी किती कापड घ्यायचं, ब्लाउजसाठी किती कापड घ्यायचं, माप कसे घ्यायचे याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मी दिलेली आहे। व्हिडिओ कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका। चला तर मग बघूया आपण कशा पद्धतीने पोशाख बनवायचा असतो। हे बघा, मला आता पुन्हा अजून ऑर्डर मिळालेली आहे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पोशाखची। तर मी तुम्हाला दाखवते। मला बऱ्याच कमेंट होत्या की ताई थोडी साडीच व्यवस्थित दाखवली असती किंवा हेच व्यवस्थित दाखवलं असतं तर आम्हाला जमलं असतं। तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो खास तुमच्या सर्वांसाठी आहे। ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या शिवण काम करतात तर त्यांना देखील हा पोशाख सहज तुम्हाला पण जमेल एवढं सोपं करून मी तुम्हाला आज इथं दाखवणार आहे। तर बघा, मला माप मिळालेले आहे त्याप्रमाणे मी ही साडी तयार करून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला साडीची टोटल उंची सांगते आणि नंतर ती लांबीला किती आहे, म्हणजे जशी आपली सहावार साडी असते ना 5-5.5 मीटर, तर त्याप्रमाणे आपण रुक्मिणीसाठी साडी किती घेतलेली आहे। तर साडीची जी उंची आहे ना ती तयार उंची आहे बरोबर 14.5 इंच। साडीची जी उंची आहे ती बरोबर तयार इथं नेफ्याच्या खाली जर का मोजून घेतली तर व्यवस्थित अशी 14.5 येते। नेफा धरून बरोबर 17 इंच येते, म्हणजे 2.5 इंचचा आपला नेफा इथं ॲड आहे। त्यानंतर साडीची जी लांबी आहे ना अशी, तर तुम्ही बघू शकता इथं मी 5 मिऱ्या घेतलेल्या आहेत। 5 मिऱ्या ह्या माझ्या 2-2 इंचाच्या मी घेतलेल्या आहेत। 1.5 ते 2 इंचाच्या अशा 5 मिऱ्या घेतलेल्या आहेत। यांच्यामध्ये बराचसा कापड आपला गेलेला आहे। तर हा जो मिऱ्यांचा कापड आहे तो धरून पूर्ण जी साडी आहे ती मी 2 मीटर घेतलेली आहे। ही साडी आहे आपली। साडीची तुम्ही लांबी बघू शकता, मी तुम्हाला दाखवते। साडी अशी तयार केलेली आहे। तर उंची बघा 14.5 जर तयार करायचा आहे तर तुम्हाला त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचा आहे खालून, तसंच वरून फोल्ड करायला। हा जो कापड आहे तो बघा मी इकडून असा फोल्ड केलेला आहे, इकडून देखील असा फोल्ड आहे केलेला। त्यानंतर बॉर्डर लावून घेतलेली आहे। नीचे ब्लाऊज असणार आहे, हे ब्लाऊज फक्त पुढून असणार आहे। तर ब्लाऊजची उंची आहे इथं बरोबर 10 मी घेतलेली आहे आणि रुंदीला आहे 8 इंच। 8ची घडी असणार आहे आपली। त्यानंतर गळा तुम्ही बघायला गेले तर रुक्मिणीसाठी जो आपण गळा तयार करून घेतो ना त्याची गळ्याची रुंदी आपण 3 घ्यायची असते आणि उंचीला 2 इंच घ्यायचा असतो, कारण छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि गळे पण एकदम जास्त मोठे नको व्हायला। हा बोटनेक प्रमाणे अगदी गळ्याशी येतो हा गळा, अशा पद्धतीने जर कट केला तर मी असं मोजून घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे कटिंग करून घेते। इथं आपण ह्या बाजूला बाह्या लावून घेणार, तर नॉर्मल असं मी कटिंग करतानाच 1 इंच क्रॉसने कटिंग केलेला आहे। हा झाला ब्लाऊजचा पार्ट। त्यानंतर बाह्या आहेत, बाह्यांची कटिंग दाखवते। बाहीची उंची बघा, उंची अशी असणार आहे जी मी 4.5 घेतलेली आहे आणि बाहीची जी रुंदी आहे म्हणजे दंडघेरचा जो पार्ट असणार आहे तो 5 इंच असणार आहे। तर ह्या दोन्ही बाह्या आपल्या रुक्मिणी मातेच्या झालेल्या आहे। पार्ट आहे हा असा सरळ ठेवायचा, त्यावर हा वाला पार्ट असा ठेवायचा आणि इथून मी सुरुवात करणार आहे स्टिचिंगला। इथून असं व्यवस्थित गळ्यावरून टीप टाकून परत ह्या दिशेने खाली काढेल आणि ह्या बाजूने पलटवून घेईल। ही वाली बाजू माझी ओपन असणार आहे। तसंच मी बाह्या देखील तयार करून घेणार आहे। आता ह्या बाह्यांचा कापड आहे यांच्यावर अस्तर ठेवत मी 3 बाजूला टीप टाकेल, अशी 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 आणि पलटवून घेईल। तर ह्या दोन्ही बाह्या पण आपल्या तयार होतील। आता आपण श्री विठ्ठलाच्या धोतीसाठी कापड किती लागतो आणि कसा घ्यायचा असतो ते बघणार। तर हे मी इथं अस्तर कटिंग केलेलं आहे। मेन कटिंग आपल्याला अस्तरवरच करायची आहे। तर इथं बघा 18 इंच घेतलेलं आहे मी। 18 असं उभं पण 18 आहे आणि आडवं देखील 18 इंच घेतलेलं आहे। तर 18x18चे मी चौकोन कट केले, दोन्ही पायांच्या धोतीसाठी 2 चौकोन कट केले आणि इथून कॉर्नरमधून नॉर्मल असा राऊंड शेप दिलेला आहे। ठीक आहे, तर आता याला शिवत असताना मी कसं शिवून घेणार आहे ते पण सांगते। तर आता हा जो काही कापड आहे ना आपले दोन्ही पायांचे 2 कापड मी कटिंग केलेले आहेत। तर शिवत असताना मी सुरुवात अशी करेल
इथून बघा, इथून असं ह्या पद्धतीने म्हणजे दोनच बाजूला मी शिलाई टाकणार आहे आणि कापड पलटवून घेणार आहे. शिद्या कापडवर ठेवून लगेच कापड पलटवायचा, पूर्ण बाजूने स्टिच करायचं आणि मग नंतर मी राऊंड शेपला इथं जो गोलाकार भाग आहे ह्या दोन बाजू, ही वाली बाजू आणि ही वाली बाजू, इथून तर इथपर्यंत पूर्ण लेस लावून घेणार आहे. आणि तर हे जे टॉप पार्ट आहे ना, हे बघा, हा बॅक पार्टचा पार्ट असणार आहे जो मी इथं कटिंग केलेला आहे. तर याची घडी बघा बरोबर 8.5ची आहे आणि उंचीला ही टॉप पार्ट वर कमरेपर्यंत 9 इंचाचं असणार आहे. त्यानंतर गड्याची जी रुंदी आहे ती मी इथं 3.5 इंच घेतलेली आहे. आता याला देखील मी असं शिवून घेणार आहे. बघा, इथून अशी टिप टाकून हे पलटून झाल्यानंतर याच्या खाली हा वाला पार्ट येणार आहे. ठीक आहे, हा बॅकचा पार्ट असणार आहे जो मी तुम्हाला दाखवते. हे अस्तर आहे. आता बॅकचा अस्तर किती उंचीला घेतलेला आहे ते पण बघून, म्हणजे टोटल उंची किती असणार आहे. आता हे इथं हे जे अस्तर आहे हे 8.5 आहे आणि पूर्ण उंची जर का टॉपची मोजायला गेली तर बरोबर 17.5 येते. तयार झाल्यावर आहे ते 15 ते 15.5 उंचीचं आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, हे बॅकचं पार्ट झाले. उंचीला देखील आपण जेवढं मी तुम्हाला मोजून दाखवलं ना तेवढंच असणार आहे. बघा, 9.5ची उंची. आता ह्या पार्टला पण मी अशा पद्धतीने ठेवत असं व्यवस्थित स्टिच करणार आहे. त्यानंतर हे वाला जे पार्ट आहे हे बघा अशा पद्धतीने मी याला घेतलेला आहे. तर हा बरोबर डबलचा कापड आहे. आपली ही जी रुंदी आहे ना त्याच्या डबलचा हा मी कापड घेतलेला आहे. यामध्ये आपण असं प्लेट घेऊन व्यवस्थित लावून घेणार आणि हा मी किती कट केलेला आहे. तयार आपल्याला टॉप 15 इंच तयार करायचा आहे. तर हा इथं 7 इंच तयार आहे, म्हणजे अर्धा इंच आपल्या इथं मार्जिनमध्ये जाणार आहे आणि हे देखील आपल्या इथं 9.5 आहे. तर टोटल याचा अर्धा इंच, याचा अर्धा इंच जर कापड वजा करून घ्यायला गेले तर बरोबर आपल्याला हे टॉप पार्ट पुढे 15 इंच उंचीला मिळणार आहे. बघू शकता 15 15.5 आपलं येत आहे. तर आता मी ह्या ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने मी त्याला स्टिच करते. स्टिचिंगमध्ये बराचसा वेळ जातो आणि मग व्हिडिओ देखील आपला लांब होईल म्हणून मी तुम्हाला सांगून असं समजून सांगितलेलं आहे. तर बंड कुठं कुठं आणि किती किती इंचाचे लावायचे हे देखील सांगणार आहे. दाखवायच्या त्या दाखवते. तर बाह्यांसाठी हे बघा मी लांब लांब असा कापड कट केलेला आहे आणि ह्या बाजूला खाली एंडिंगला हा बॉटम असणार आहे. इथं लेस लावलेली आहे. बाहीची अशी मी आजूबाजूने गोट वाढून घेतलेली आहे. ह्या 2 बाह्या असणार आहेत आपल्या श्री विठ्ठलाच्या. तर ह्या बाह्यांची रुंदी तसंच लांबी मी किती घेतलेली आहे तर रुंदीला बघणार तुम्ही. तर आता ही तयार झालेली स्लीव दाखवते आणि मग मी कटिंग करत असताना किती घेतली बघा. ही तयार 5 येते, तर मी कटिंग करत असताना 6ची घेतलेली होती. आजूबाजूने ते आपलं फोल्ड झालेलं आहे कापड. त्यानंतर याची जी पूर्ण उंची आहे बाहीची ती इथं आहे बरोबर 32 इंचाची. 32 इंच लांब ही बाही मी घेतलेली आहे श्री विठ्ठलासाठी. तर हे श्री विठ्ठलाचं पूर्ण टॉप पार्टचं कटिंग इथं रेडी आहे. जसं विठ्ठल मंदिर म्हटलं म्हणजे तिथं ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज असतात. तर त्यांच्यासाठी त्यांच्या गळ्यातील टाकायचे हे पट्टे मी इथं बनवलेले आहेत. ठीक आहे, हा माऊलींचे असणार आहे, तसंच हा तुकाराम महाराजांचे असणार आहे. हे दोन्ही पट्टे देखील आपल्या इथं सिंपल अशी मी तयार करून घेतलेले आहेत. तर यांची रुंदी आलेली आहे बरोबर 4.5 इंच. मी कटिंग करत असताना 5.5चं कटिंग केलेलं आहे आणि लांबीला बघायला गेले तर यांची पूर्ण जो पणा होता ना वेल्वेटचा कापडचा तेवढाच मी याला घेतलेला आहे. तर डबलमध्ये मोजून बघतोय आपण 20 इंच येते, म्हणजे 40 इंच आहे. बघा, कमरेमधून जो टाकायचा असतो ना तो पट्टा इथं मी हा तयार केलेला आहे. तर याला देखील दोन्ही बाजूला लेस लावलेली आहे. याची देखील जी लांबी आहे अशी पूर्ण ती 40 इंच असणार आहे आणि रुंदीला मी तुम्हाला इथं मोजून दाखवते. रुंदीला हे बरोबर 5.5 इंच तयार आलेलं आहे. तर मी तुम्हाला सर्व पार्ट दाखवलेले आहेत, कुठल्या पार्टसाठी मी किती कसे मापं घेतलेले आहेत. तर आता बघा, हे धोती जी आहे ना, धोती मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी स्टिचिंग करून घेतलेली आहे, म्हणजे त्याला लेस वगैरे लावून घेतलेली आहे. आता लेस लावून झाल्यानंतर जे ओपनवाल्या 2 बाजू आहेत ना आपल्या ह्या कापडच्या, तिथून एक बाजूने बघा मी फक्त 3 प्लेट घेतल्या. त्या देखील एकावर एक असे 2-2 इंचाच्या ह्या 3 प्लेट असणार आहे, की जेणेकरून पूर्ण कापड आपला हा जो आहे ना तो 10 इंच तयार व्हायला हवा. म्हणजे एका पायाची बाजू 10 इंच तयार व्हायला हवी आणि एका पायाची 10. तर बघू शकता एकदम सुंदर अशी एक बाजूची धोती मी इथं बनवलेली आहे, एक आधीच मी तयार करून ठेवलेली आहे. तर हे दोन्ही काठ बघा मी एकमेकांना असे जोडून घेतले 6 इंचापर्यंत. त्यानंतर हा पुढचा पट्टा असणार आहे जो मी शोसाठी बनवलेला आहे. नाही पण लावला तरी धोती खूप सुंदर अशी दिसत होती, पण लावायचा होता म्हणून लावून दिला. तर आता इथं हा नेफा असणार आहे. नेफ्याची उंची 2.5 इंच आहे आणि असा त्याची जी रुंदी आहे ती 10 इंच आहे. तर हा नेफा असं लावून झाल्यानंतर मी यावर लेस देखील लावून घेणार आहे.
तर अशा पद्धतीने आपली ही श्री विठ्ठलाची धोती आपण इथं तयार करून घेतोय. तर खूप सुंदर असा पोशाख मी तुमच्यासोबत आज इथं शेअर करते. बघू शकता किती छान अशी धोती तयार झाली. आणि आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण का तर मी तुम्हाला यामध्ये बन कसे किती लावायचे, किती इंचाचे बन कुठे कुठे लावायचे असतात. तर बघा, श्री विठ्ठलाचं टॉप पार्टचं मागची बाजू तयार झालेली आहे. आता हा फ्रंट पार्ट असणार आहे. म्हणजे पुढच्या बाजूचा जो घेर आहे ना, हा डबलचा मी कापड घेतलेला होता. तर हा घेर इथं आपण तयार करून घेतो. इथं प्लेट्स पाडायच्या आहेत आपल्याला. डबलचं कापड असल्यामुळे जेवढा जास्तीचं कापड आहे ना, तेवढ्या जास्तीच्या प्लेट्स आपल्या इथं येतात एकदम छान. आणि हा पोशाख देवाच्या अंगावर घालून कसा दिसतो याचा फोटो मी तुम्हाला साईडला दिलेलाच आहे. तर असेच ह्या पिवळ्या रंगाचे येलो कलरचे पोशाख माझ्याकडे भरपूर ऑर्डर मला मिळाल्या, ज्या म्हणजे बऱ्यापैकी त्यामधून मी पिवळ्या कलरचेच, म्हणजे हा जो वेल्वेट आहे ना, वेल्वेटचा कापड येलो कलरचा, यामध्येच मी खूपच असे पोशाख ह्या वर्षी देखील बनवलेले आहेत. पण म्हटलं चला तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करायचा आहे, तर मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर बघू शकता तुम्ही, आपले हे टॉप पार्ट दोन्ही बाजूचे तयार झाले आणि त्यांना आपण बाहीच्या मदतीने जोडून घेतले. जी बाही असते ना श्री विठ्ठलाची, त्याच्या मदतीने आपल्याला शोल्डर फक्त तिथल्या तिथं जोडायचे असतात. कारण मूर्ती स्वरूपात देव आपल्यासमोर उभा असल्यामुळे आपल्याला देवाला कपडे व्यवस्थित घालता यायला हवे. तर अशा पद्धतीने फायनली माझा हा जो आहे ना, तो पूर्णपणे पोशाख इथं तयार झालेला आहे. आता पोशाखला बन कुठे आणि किती इंचाचे लावायचे असतात. तर बघा, बन मी कटिंग करून घेते. 9-9 इंचाचे मी 12 बन कट केले. त्यामधून बघा 2 गळ्याला लागतील, 2 एका बाजूच्या बाहीला लागतील, 2 एका बाजूच्या बाहीला लागतील. असे रुक्मिणीच्या ब्लाऊजला 6 बन लागतील. श्री विठ्ठलाच्या टॉप पार्टला देखील 6 बन लागतील. त्यानंतर कमरेचे जे बन असतात ना, ते 15-15 इंचाचे मी घेतलेले आहेत तिथं कटिंग करून स्टिचिंग करायला. कमरेचे बन मोठे लागतात कारण ते मागे बांधायचे असतात. आणि हे जे बाकी बन आहेत हे छोटे लागतात, हे आपल्याला तिथले तिथं बांधायचे असतात. तर बन कुठे कशी लावायची हे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर माझे इथं सर्व ठिकाणी बन लावून झालेले आहे पोशाखला, तुम्ही बघू शकता. फायनली पूर्ण पोशाख असा एकदम छान असा तयार आपला इथं झालेला आहे. तर हा पोशाख देवाला किती सुंदर दिसतो हे देखील मी तुम्हाला इथं दाखवते. जो की पोशाख मी मागच्या वर्षी बनवलेला होता, सेम तसाच हा देखील पोशाख आहे. आणि असं म्हणजे जसा तुम्हाला मूर्तीत दिसतो तसाच इथं देवाला तो दिसणार आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला श्री विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख दाखवलेला आहे. तुम्ही आजचा हा व्हिडिओ माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन पोशाखसोबत. कारण मी अजून एक खूप सुंदर असा पोशाख बनवलेला आहे आणि त्याचा देखील व्हिडिओ लवकरात लवकर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. धन्यवाद.